त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, सेवक संघटना टिमकी नागपूर, ग्रामीण बहुजन संस्था उमरेडच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज कावरापेठ या पेठेमध्ये श्रीमान अरविंद भाऊ आईकर यांच्या निवासस्थानी आमचे मार्गदर्शक धर्माजी मानापुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यागाचे हवन कार्य 41 दिवसाचे त्यागाचे हवन कार्य पार पडून आज एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रकारे अंधश्रद्धेतून मुक्त करणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी सासूबाई बैठकीला उपस्थित आहेत। आईला माझा नमस्कार। ज्येष्ठ सेवक मान्यवर मंडळी, सेवक सुविता बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। तर बघा, या ठिकाणी फार सुंदर सुंदर असे मार्गदर्शन ऐकायला मिळाले। आताच आमचे नितीन भाऊ धोदे यांनी फार सुंदर असा अनुभव सांगितला आणि खरंच ऐकण्याला एक अनुभव आहे आणि त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे। चर्चा बैठक म्हटली की 4 तत्व 3 शब्द 5 नियमावरती चर्चा बैठक चालते आणि प्रॅक्टिकल आलेला अनुभव या ठिकाणी विशद करणं येते। तसंच मी एक अनुभव तुम्हाला नंतर सांगतो। आपण मार्गात आल्यानंतर अनेकात असताना फार दुःखी होतो, परंतु मार्गात आल्यानंतर आपण कार्यकर्त्याकडे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण भगवंताचे कार्य करतो। 3, 7, 11, 21 नंतर त्यागाचे कार्य 42 असते, ते काही दिवसानंतर घ्यावं लागते। पण काय काही सेवक 12 वर्ष 13 वर्षापर्यंत त्यागाचे कार्य घेत नाही। हे शोकांतिक आहे। एवढे दिवस साध्या कार्यातल्या सेवकांनी सचीमध्ये राहायला नाही पाहिजे। बाबा जेव्हा हयातीत होते त्यावेळेस बाबा स्वतः सेवकांना कार्य देत होते आणि कार्य दिल्यानंतर सेवक जर सुखी झाला, त्याचे दुःख जर दूर झाले तर बाबा डायरेक्ट सांगायचे त्यांना की तुझे 11 दिवसाचे कार्य संपले, तू सुखी समाधानी झाला, तुझ्यावरती कोणतेही दुःख नाही, त्यागाचे कार्य कर। तर त्या सेवकाला त्यागाचे कार्य करावं लागत होते। पण आता परिस्थिती अशी आहे की कार्यकर्ता सेवकाला सांगते दादा त्यागाचे कार्य करून टाक। सेवक म्हणते काकाजी माझ्या पोरीचं लग्न व्हायचं आहे, कोणी म्हणजे माझ्या पोराचं शिक्षण व्हायचं आहे, महापोरग नोकरीला लागणार आहे, कोणी म्हणते माझा प्लॅन झाला पाहिजे, कोणी म्हणते माझं घर झालं पाहिजे। अपेक्षा फार आहे आणि त्याच्यामुळे आपलं लक्ष भगवंतापासून दूर होते आणि मग आपण दुःखी होतो। आपण दुःखी होतो, आपल्याला कोणतीतरी आपत्ती येते, त्यानंतर पण कोण राहते कार्यकर्ता। मग त्याला काकाजीकडे, काकाजी का झालं की आमच्या घरी कोणतं दुःख आलं, कार्यकर्ता का अंतर्ज्ञानी आहे का तुमच्या घरी कोणतं दुःख आलं, तुम्ही कोणत्या चुका केल्या हे कार्यकर्त्याला माहीत असते का तुम्हाला माहीत असते? तुम्ही सांगायला पाहिजे काकाजी आमच्या अपेक्षा फार होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी पण आमच्या भगवंताकडे लक्ष नाही आणि भगवंताचे कार्य आपण करत नाही। म्हणून सगळ्या सेवकांना सांगण्यात येते की लवकरात लवकर त्यागाचे कार्य घ्या आणि आपलं काय म्हणते परिवाराचं फाउंडेशन मजबूत बनवा। आपण ज्या प्रकारे घर बांधतो, घरासाठी आपण फाउंडेशन तयार करतो आणि फाउंडेशन मजबूत जर झालं तर आपली बिल्डिंग मजबूत होईल। फाउंडेशन जर कच्चं राहिलं तर घर पडणार नाही का? म्हणून त्यागाचे कार्य फार महत्वाचे आहे आणि जोपर्यंत त्यागाचे कार्य घेत नाही
तो पण तुम्ही सेवक बनत नाही, पक्कीचे. आणि जो पण तुम्ही साध्या करायचा तो पण ते सेवकच नाही, फक्त भगवंताचे कार्य करता. तर जे कोणी असेल साध्या कार्यात त्यांनी त्यागाच्या कार्याचा प्रयत्न करा, लवकरात लवकर त्यागी व्हा. आज आरेकर भाऊ यांनी त्यागाचे कार्य केले आणि आपल्याला आमंत्रित केलं, आपण आलो त्यांच्या घरी, होऊन आला. असाच एक प्रकार कोणी साईडला घडलेला आहे. त्यागाच्या कार्यामध्ये कोणते बंधनं पाळावं लागते ते मग सांगितलं, त्यांनी सांगितलं ना. तळलेले भाजलेले पदार्थ खाऊ नये, ब्रह्मचर्य व्रत पाळावे, मांसाहार करू नये, औषधोपचार करू नये, राग आणू नये, कुणासोबत भांडण करू नये. हे 4-5 नियम आपल्याला पाळावे लागते. त्याच्यामध्ये चिल्लर काही नियम आहेत तेही पाळावे लागते, पण महत्वाचे नियम हे आहेत 5-6. तर ते कुटुंब होतं, थोडंसं लांब घेईन, जण लागेल थोडंसं, चालेल ना. तर पवनी साईडला एक गाव आहे, त्या गावामध्ये बाबाचे सेवक जयनेगात होते आणि त्यांना फार दुःख होते. दुःख असे होते की त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना संतती होत नव्हती. बरेच देवधर्म केले, औषधोपचार केला, पैसा खर्च केला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले. आणि पुन्हा कोणी सेवक असतो, जसे तुम्ही तुमच्या जवळचा व्यक्ती असला, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता आपल्या परमात्म्या विषयी, की या मार्गात आल्यानंतर तुमचे दुःख दूर होतात, तुम्ही मार्गात या, तुमची भूतबाधा दूर होती, तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमजोर आहात, मजबूत व्हाल असं आपण सांगतो, तुमचे दुःख दूर होईल, हा मार्गदर्शन करतो. परंतु काही काही लोकांना परमात्मा पटत नाही, कारण अनेक देवाची पूजा करून असतात. त्यांना वाटतं का एवढे मोठे टोपल्यावर देव पूजतो मी, एकही देव आडेत नाही आणि हा काही एक देव आडेणार आहे. परंतु भगवंताची कृपा फार महान आहे. त्याला मार्गदर्शन केलं तर त्याचा विश्वास बसत नव्हता, तर त्याने त्या सेवकाला सांगितलं की भाऊसाहेब, तुम्ही खूप सांगता परमात्म्याविषयी, मार्गाविषयी, मी मार्गात येण्यास तयार आहोत, परंतु भगवंत माझे दुःख दूर करेल का? त्यानं म्हटलं, भगवंताची कृपा, तू मार्गात आल्यानं तू दुःख दूर होऊ शकते, तू गॅरंटी घेत नाही. गॅरंटी कोण घेईल? तू मार्गदर्शकाकडे चाल, मार्गदर्शक तुला मार्गदर्शन करेल, त्या पद्धतीत तू परमात्म्याच्या मार्गाची आणि भगवंताचे कार्य चालू कर. कार्यकर्त्याकडे गेले. कार्यकर्त्याकडे गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं, तरी त्याला पटलं नाही. त्याने मग काय म्हटलं कार्यकर्त्याला, काकाजी तुम्ही सांगता ते सगळं बरोबर आहे, पण माझी इच्छा भगवंत पूर्ण करेल का? तर कार्यकर्त्याला सुद्धा सांगितलं का भगवंत दयाळू आहे, भगवंताचे कार्य तू तत्वशब्द नियमावर जर केलं, तुझे कार्य सफल झाले तर तुझे जे काही इच्छा आहे ते भगवंत पूर्ण करू शकते. त्याने सांगितलं, काकाजी मला अपत्य नाही, परंतु मला 3 अपत्य पाहिजे. 3 जर मुलं मुली झाले तर मी खरंच परमात्मा एक आहे असं मानेल. ठीक आहे म्हणजे तू परमात्म्याचा मार्ग घे आणि भगवंताला सांग बाबा मला 3 अपत्य पाहिजे. परिस्थिती देणारा भगवंत मार्गाला हे देईन का? आल्यावर देईन ना. जशी दारू आपण मार्गात याच्या अगोदर सोडा लागते, मार्गात आल्यावर दारू सुटत नाही. त्या पद्धतीने तू कार्य कर, तुझी इच्छा भगवंत पूर्ण करेल. त्याने कार्य घेतले, कार्यकर्त्यांनी कार्य दिले, त्याला समजून सांगितलं विधी कशी करायची, विनंती कशी करायची, दिवा कसा लावायचा, झोप कशी लावायची, आपला अगरबत्ती कशी लावायची, कापूर कसा लावायचा, कापडामध्ये कसा योग मागायचा, ते सगळं कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने त्यांनी केलं आणि केल्यानंतर भगवंताची कृपा झाली. पहिला मुलगा झाला, खुश झाला.
तो झाल्यानंतर आपल्या संसारात लागला, तो कामधंदे करायचा, पैसे कमवायचा, भगवंताला विसरून गेले. कार्य करत होते परंतु भगवंताला थोडा थोडा विसरत चालला होता. त्यानंतर दुसरी मुलगी झाली, त्यानंतर तिसरी मुलगी झाली. त्याची इच्छा भगवंताने पूर्ण केली. आता भगवंताने इच्छा पूर्ण केल्यानंतर त्याला समजायला पाहिजे की आपण त्यागाचे कार्य केले पाहिजे. जसे आता मी सांगितलं का 12-12 वर्ष, 15-15 वर्ष, 2-2, 3-3 वर्ष त्यागाचे कार्य घेत नाही, साध्या कार्यात राहतात. त्या पद्धतीने कार्यकर्त्याने सांगितलं त्याला की बापू तुझी आता इच्छा भगवंताने पूर्ण केली, त्यागाचे कार्य कर. त्याने टाळाटाळ केली काही दिवस, ऐकलंच नाही कार्यकर्त्याचं. आणि मग त्याला थोडीशी सद्बुद्धी सुचली, भगवंतानं सद्बुद्धी दिली असेल, कार्यकर्त्याकडे गेला, त्यागाचे कार्य घेतले. 45 दिवसाचे त्यागाचे कार्य सुरू केले. त्यागाचे कार्य सुरू केले. जे काही बंधनं सांगितले ते पाळाले, ते पाळावं लागते. आणि ते बंधनं पाळल्याशिवाय आपली विधी पूर्ण होत नाही किंवा त्यागाचे कार्य सक्सेस होत नाही. चुका केल्या तर भगवंताजवळ सांगायचं किंवा कार्यकर्त्याजवळ सांगायचं, पण चुकीचे कार्य करायचे नाही. त्यागाच्या कार्यामध्ये त्यागाचे कार्य पुन्हा घेता येईल, पण चूक करायची नाही. चूक करून कार्य घेता येत नाही. आपल्या कार्यकर्त्याला सांगायचं काकाजी अशी अशी चूक झाली त्यागाच्या कार्यामध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करेल कार्यकर्ते आणि पुन्हा लागेल तुम्हाला त्यागाचे कार्य देईल. जे आता मी सांगितलेलं हो नाही, मग सांगितलं त्यागाच्या कार्यामध्ये त्यांनी विचारलं कोणते कोणते बंधनं पाडले, पण त्यांनी सांगितले. तसे आता मी सांगितलं तुम्हाला, तळलेले भाजलेले पदार्थ खायचे नाही, मांसाहार करायचा नाही, औषधोपचार करायचा नाही, ब्रह्मचारी पाळावं लागते, खोटं बोलायचं नाही, कोणाचं भांडण करायचं नाही, घरच्यासोबत चांगलं प्रेमानं बोलायचं, हे सगळं सगळं सांगितलं कार्यकर्त्यानं. परंतु त्यागाचे कार्य करत असताना त्यांनी एक मोठी चूक केली. एक चूक मोठी केली, कारण की जे पाळायचं तेच नाही पाळलं. ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं नाही, ब्रह्मचर्य व्रत पाळलंच नाही. आणि ब्रह्मचर्य न पाळल्यामुळे 42 झाले. 42 झाल्यानंतर यांना फोटो भेटले आता बापूले, तशी त्यालाही फोटो भेटली. कार्यकर्त्याने विचारलं काही चूक झाली का. शहानिशा करतात कार्यकर्ते, त्यागाचे कार्य झाल्यानंतर तुम्हाला विचारतात नियम पाळले का म्हणून. त्याने सांगितलं हो काकाजी सगळेच नियम पाळले. आता हो म्हटल्यानंतर कार्यकर्ता पाहायला गेला का त्याने कोणती चूक केली म्हणून. तर त्यागाचे कार्य घडले, त्यागाचे कार्य व्यवस्थित झाले. भगवंत केव्हा आलं काही गॅरंटी नाही. त्यागाचे कार्य झाले. जेव्हा पहिलं हवन होते मासिक हवन, मासिक हवनाच्या वेळेस मांडणी केली, सगळे सेवक आले, घरी बसले आणि पहिलं आपल्याला तेलाचा दिवा लावा लागते आणि त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावा लागतो. तरी पहिलं तेलाचा दिवा लावला आणि नंतर ते पहिलं तेलाचा दिवा लावला, नंतर तुपाचा दिवा लावला आणि हवन करायला सुरुवात केली. 5-10 मिनिटांमध्ये तेलाची विद्रोध विजली आणि मुलाची तब्येत बिघडली. मुलगा जो शुद्ध पडला, का झालं मग त्याला पाणी पाडलं, औषध दिलं, डॉक्टरकडे सुद्धा नेलं, परंतु तो मुलगा वापरायचा मरण पावला. त्याची अंत्यविधी झाली, हवन राहिलं तसंच. त्याची अंत्यविधी झाली, सगळं झालं आणि नंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यात दुसरं हवन कार्य महिन्याचं, तेव्हा सुद्धा तसंच झालं. मांडणी केली, दिवा लावला, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा आणि हवन कार्य चालू केलं. अगरबत्त्या लावल्या, विधी चालू केली. बस पुन्हा 15-20 मिनिटांमध्ये त्याला तुपाची ज्योत विजली आणि मुलीची तब्येत बिघडली. मुलीची तब्येत बिघडली, जशी मुलाची बिघडली तशी मुलीची बिघडली. तिला सुद्धा स्वर्गवास झाला, ही मेली बिचारी. असं का होत आहे म्हणून विचारपूस केली घरच्या लोकांना, का तुम्ही काहीतरी गलती केली का बा, असं का होत आहे प्रत्येक हवनाला, सांगायला कोणी तयार नाही. कारण त्यांनी पहिलंच वॉर्निंग दिली होती बायकोला, तू जर हे कार्य कोणाला सांगितलं तर मी तुला जीव मारल्याशिवाय राहणार नाही. तू सांगेन का ते नाही सांगणार.
परंतु त्याची चूक त्याला माहित होती की आपली चूक कोणती झाली म्हणून, तर सांगायलाच तयार नव्हते. नाही सांगितलं. तिसऱ्या हवनाच्या वेळेस तसंच तोच प्रकार, तिसरी पोरगी मरण पावली. असं का होते असं का होते म्हणून शहाविषा करायला लागली, सांगायलाच तयार नाही. कारण त्यानं चावीस तशी भरली होती ना, चावीस नव्हती फुलत. तर असं का होत आहे का होत आहे, कार्यकर्त्याकडे गेले. कार्यकर्त्याने विचारलं काही चूक झाली का तुमची, त्यागाच्या कार्यामध्ये झाली का, कधी कार्यकर्त्याने झाली का. कुणी सांगायला तयार नाही. बायको नव्हतं सांगितलं, नवरा नव्हतं सांगत. असं करता का तोही पागल झाला. तो सेवकही पागल झाला. सेवक पागल झाला, गावामध्ये फिरू लागला. एक पिशवी घेतली, आपल्या झिल्ल्या जमा करत जायच्या आणि घरी आणून ठेवत जायच्या. असं करता करता पूर्ण ढीग लागला झिल्ल्याच्या घरी. पागल झाला ना, समजतच होत त्याला. असं का होते का होते का होते म्हणून गावातले लोक म्हणे का झालं, परमात्म्याचे सेवक आहे असं तर होत नाही, एवढं म्हणून दुःख कसं का आलं. परंतु कोणीच सांगायला तयार नाही. जबरदस्तीने गावातल्या सेवकांनी त्या बाईला आणि त्या पागलाला कार्यकर्त्याला पुन्हा नेलं. तिथे विचारलं त्या बाईला, बाई सांग, तुमच्या हातात फार मोठी चूक झाली आहे म्हणून एवढं दुःख येत आहे. तुमचे 3 अपत्य गेले, भगवंताने दिले ते नेले. एवढी मोठी चूक समजायला पाहिजे तुम्हाला, तुम्ही सांगा. खूप फोडलं त्या बाईला, जसं काही एखाद्या आकत लावल्यासारखं. देवीकडे गेल्यानंतर नाही का ते आकत लावलं, ती देवी म्हणते का झालं सांग, का झालं सांग, का झालं सांग. त्या पद्धतीनं त्या बाईला विचारलं. त्याच्यानंतर काही वेळाने सांगितलं की काकाजी, तुम्ही दिलेले त्यागातले जे नियम दिले होते त्यातला आम्ही ब्रह्मचर्य व्रताचं पालन नाही केलं. एवढीशी चूक नाही सांगितली तुम्ही, एवढा मोठा प्रकार घडला, एवढा मोठा घटना घडली, सगळ्या सेवकाला आश्चर्यचकित केलं, एवढं मोठं दुःख आहे. तर तिने सांगितलं कार्यकर्त्याला, तू हे चूक का बरं सांगितलं होती. तेव्हा त्या कार्यकर्त्याला सांगितलं, काकाजी, आमच्या घरच्या सेवकाने मला भाग दिला होता की हे जर तू सांगितलं कुणाला तर तुला मारून जीव मारल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी सांगत होतो काकाजी. पहा, आपली चूक कधीही लपवा नको. कोणतीही छोटीशी चूक झाली असेल तर कार्यकर्त्याला सांगा. जोपर्यंत कार्यकर्त्याला सांगणार नाही तुमची चूक सुटणारच नाही. तुम्ही भगवंताला म्हणा, भगवंताला सोडा तुम्ही, हे चूक सुटणार नाही. कारण हे माध्यम आहे. कार्यकर्ता बाबा, भगवंत आणि परमात्मा आहे. ही पायरी आहे. जोपर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर चपराशाला भेटत नाही, चपराजवळ कागद देत नाही, तो कागद तुमच्या SDO कडे जात नाही, तोपर्यंत कामच होत नाही. पहिलं पायरीच ही आहे. म्हणून कार्यकर्ता फार महत्वाचा आहे. आणि कार्यकर्त्याचे शब्द सुद्धा मी कार्यकर्ता म्हणून सांगत नाही बरं, त्यात आपली बढाई सांगते म्हणून, असं नाही आहे. कोणताही कार्यकर्ता असो, कार्यकर्त्याचा शब्द फार महत्वाचा आहे. तर पहा, एवढी मोठी त्यांनी चूक केली आणि चूक सोडवली कार्यकर्त्याजवळ की अशी चूक झाली काकाजी. तर कार्यकर्त्याने सांगितलं की तुम्ही फार मोठी चूक केली, भगवंताला सांगा, घरी जा, विनंती करा आणि बाबाला सांगा, बाबा आम्ही अशी चूक केली, त्याच्यापुढे आम्ही हे 2-3 अपत्य गमावले, माझा पती पागल झाला, ते सगळं सांगा, भगवंताजवळ चुकीची सोडवणूक करा, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने त्यांनी घरी गेल्यानंतर भगवंताला विनंती केली, प्रार्थना केली, भगवंताला चूक सांगितली. त्याच्यानंतर तिचा पती सुद्धा दुरुस्त झाला, पागल होता, चांगला झाला. आणि पुन्हा त्यांनी कार्यकर्त्याला पुन्हा शब्द दिला की काकाजी, जे आमचे अपत्य गेले ते पुन्हा भेटले पाहिजे. म्हणजे पहा, आशा किती आहे माणसाला. तर कार्यकर्त्यांनी सांगितलं, तुम्ही भगवंताला सांगा, मला नको सांगा. बाबा, आम्ही एवढी मोठी चूक केली, आमची फार मोठी चूक झाली, आम्ही चुकलो, तर बाबा जे काही आमचं नुकसान झालं, अपत्य गेले, ते आम्हाला पुन्हा प्राप्त करून द्या, असं भगवंताजवळ त्यांनी विनंती केली. भगवंत दयाळू आहे. त्यांना 3 अपत्य नाही दिले, परंतु 1 अपत्य भगवंतांना जरूर दिलं, दिवा लावासाठी, ज्योत लावासाठी. तर अशा चुका होत असतात. फार गंभीर समस्या आहे सेवकाची. तत्वशब्द नियमानं वागा, चांगले कार्य करा. नेहमी बोलत असतो, आम्ही चर्चा भेटायला येत जा.
फार गंभीर परिस्थिती आहे. भगवंताने एवढी मोठी आपल्याला कृपा दिलेली आहे. ते चुकतात, पैसे नाही घेत. कार्यकर्ता बाबाने केलं का? बाबाने केलं असतं तर बाबाच्या बिल्डिंग असत्या आणि ही कृपा राहिली बी नसती, राहिली बी नसती आणि तुम्हाला भेटली बी नसती. आपणही त्यासारखे झालो असतो. पण जे बाबांनी तत्वशब्द नियम दिले, बंधनं दिले, त्या बंधनात राहूनच आपल्याला चाकुरीत राहूनच कार्य करायचे आहेत. चाकुरीच्या बाहेर जर गेले, एक पाय जरी टाकला तरी भगवंत आपल्याला सजा दिल्याशिवाय राहत नाही, दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा तत्वशब्द नियमाचे पालन करा. आम्ही करण्याचा प्रयत्न करू, करत नाही, करण्याचा प्रयत्न करू. एवढे बोलून मी आपले 2 शब्द इथे स्टॉप करतो. सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार.